तुळसीहार गळा काचे पितांबर आवडे निरंतर
केस घे पकड केस घे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर धुकार खुमाई हार खुमाई धुकार खुमाई गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमारी 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 गोपाल गिरणच्या साईडला ना शालीची पिशवी ठेवली ती घेऊन ये. हा थांब 5 मिनिटं ते बंद करले की ते अजून चालू नाही.
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सुखाचे आगर देवीवर आगर बापर देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी क्षणोक्षणी हाची करावा आणि हाती करावा विचार विचार करावया धार भव सिंधू पंत करावया देह जिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ आयुष खातो काल सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ संत समागमी संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान कामने योगाच्या व्यवहारे कामने चालू हारे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकांच्या व्यवहारे काडोळे आता डोळे भरून निघावो नका डोळे भरून निघावो नाशिवंत देह जाणार सकळ
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार
नाशिवंत नाशिवंत जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत आयुष्य खातो भव सिंधू आयुष्य खातो भव सावधान आयुष्य खातो
नाशिवंत देह नाशिवंत विठ्ठल 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 जयांचे केलिया स्मरण होय सखळ विद्यांच्याधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कुपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कुपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कुपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कुपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी ताथडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग परमार्थात ज्यांचा कोणाला किळस नाही वाटला कळस म्हणून ज्याने निज जीवन आपलं व्यतीत केलं ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज याच्यावत मनुष्य जीवाला बोध करण्यासाठी याच्यावत मनुष्य जीवाला जीवनाचा मतितार्थ सांगण्यासाठी अभंगाच्या माध्यमातून महाराज निर्वाळा देत आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार ठरावया पार भवसिंधू. बाबा रे याच्यावत मनुष्य जीवाला जीवन जगत असताना विचार करायला लावणारे संत आहे. पण कुणाला करायला लावताय तो साधारण जीव आहे. बर विचार करायला लावणारे संत तुम्हीच का तर तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुम्ही सनकाधिक संत आहात आणि कृपावंत आहात. विचार ज्याला करायला लावताय तो मग हलक्या बुद्धीचा आहे का त्याला काही कळतच नाही का. बरं कशासाठी विचार करून त्याची पुढच्या जीवनाची वाटचाल कशी असेल याच्याबद्दल तुम्ही जरा काही सांगू शकता का. तर महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून समज देण्याचा प्रयत्न हाच करतात की बाबा जीवनामध्ये भौतिकतेसाठी अनेक विचार करणारी लोक आहेत. पण अध्यात्माच्या तोरवरती परमार्थाच्या वाटचालीवरती चालत असणारी लोक त्याला त्यांच्यासाठी विचारसरणी करण्यासाठी संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे इथून पुढचं जर जीवन या मनुष्याला निर्भीडपणे जगायचं असेल म्हणजे जिथं भीती नाही निर्भीडपणे जीवन जर जगायचं असेल त्याच्यासाठी त्यानं विचार करावा. म्हणजे त्या विचारांमध्ये आणि काय दडलंय हो. बरं विचार कुणी कुणाला करायला हवा हा देखील प्रश्न आहे. जी गोष्ट मला प्राप्त आहे ती गोष्ट यांना प्राप्त आहे. मग माझी गोष्ट यांना सांगणं तीच गोष्ट माझी देखील गोष्ट यांना प्राप्त आहे. आता महाराज मृदंग वाजवतात आमचे चंदू महाराज तिकडून ताल सांगतायत. बघा आता हा कसा सौभागिक घडलेला प्रसंग आहे की महाराजांनी मृदंग वाजवावा महाराजांनी तिकडून बोल सांगावा. म्हणजे वाजवतायत हे सांगतायत बोलते ह्याच्यामधलं साम्य रहस्य काय आहे तर ज्याचं त्यालाच कळतं. महाराज काय म्हणाले ज्याचं त्याला कळणं म्हणजे काय मी तू विचार विवेके शोधावा गोविंद माधव याच देही. मी तू विचार तो जरी लांब असेल महाराज म्हणाले जरी ती व्यक्ती म्हणा तो परमात्मा म्हणा तो देव म्हणा जरी त्या व्यक्तीपासून लांब असलेला पण ज्या इशाऱ्यांमधून जी गोष्ट त्याला प्राप्त आहे तीच गोष्ट याला प्राप्त आहे. मग प्राप्त असून ती व्याप्त असलेला अजून प्राप्त होत नाही म्हणून संत म्हणतात की विचार कर विठ्ठल विठ्ठल. बाबा रे याच्यावत मनुष्य जीवाला सगळ्या साधू संत माईबापांनी संत साहित्य असं सांगताय सगळ्या गोष्टी मिळतील पण हे परत नाही. बघा ना हे परत नाही. सगळ्याची अपेक्षा करावी माणसानं. हो मी तर रोज सांगतो कीर्तनातून सगळ्याची अपेक्षा करावी. गाडी नसेल गाडी मिळेल माडी नसेल माडी मिळेल बायको नसेल बायको पहिली असली दुसरी पण मिळेल. फास्ट युग आहे सगळं मिळेल महाराज पण एकदा हे गेलं ना परत नाही. आणि ज्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही येतात त्या जन्माचं यशोगान ऐकायला बसलोय ना महाराज त्या मातेनं उभा आयुष्य या परिवारासाठी की जशी या परिवाराला मोठं करण्यामध्ये त्या आईचं फार मोठं योगदान आहे.
तिने कुठला विचार केला असावं? तिने एकच विचार केला की या कष्टातून माझे पोरबाळ सुखात जगावीत, आनंदात जगावीत. पण सुखाच्या परिभाषा, सुखाच्या पलीकडची संत महात्मा भाषा सांगतात की हे लटकं सुख भेटलं की त्या अंतरंगाच्या सुखाच्या गोष्टी सांगायला हे संत महात्मा सांगण्याचा प्रयत्न आपल्या संत साहित्यामधून करतात. मग सगळ्याची अपेक्षा करावी, फक्त नरदेहाची अपेक्षा करायची नाही. सगळं मिळेल. कारण का या युगामध्ये महाराज म्हणाले काही गोष्टी मिळत नाहीत, मागितल्या तरी मिळत नाही. काही गोष्टी न मागता देखील मिळतात आणि काही गोष्टी जरी निवांत जरी बसला, आयुष्य गेलं तरी पण ती गोष्ट मिळत नाही. म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्ही सांगताय की म्हणले काय ना, नुसता जन्म काय तो कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मम्मा. म्हणजे स्वर्गाधिक जे गेले ना, स्वर्गात जे गेले ते म्हणतात आमचा व्हावा. एवढा नरदेह सुंदर आहे का? बघा आता विचार करून, एवढा नरदेह सुंदर आहे का की ते म्हणतात नुसता कळालाय पण मिळाला नाही. काय असे नुसता त्यांना कळाला पण मिळाला नाही, काय असे मिळाला पण कळाला नाही, काय असे मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही, आणि काय असे की मिळाला पण आणि कळाला पण. गुणमय ज्ञान काय सांगतो शास्त्रकार, याच्यावरती काय सांगतात? एक आहे गुणमय ज्ञान, एक आहे वृत्ती ज्ञान आणि एक आहे सत्ताधारी ज्ञान. विचार करायला लावणारी गोष्ट, बुद्धीच्या पलीकडची भाषा परमार्थाची संत साहित्य सांगतंय की मी त्या ज्ञानाला, मी त्या भक्तीला, मी त्या परमार्थाला माझ्या बाजूनं कसा काय, मला जसं वळल त्या पद्धतीने मी वळवतोय. पण म्हणले कुणाला ते नुसतं कळालं पण मिळालं नाही. त्यांना कळालंय मृत्यू लोक काय आहे तो कळालाय महाराज, पण मिळालं नाही. काही ना नुसतं कळणं पण मिळणं नाही, काही ना मिळणं पण कळणं नाही. महाराज म्हणतात की त्यांना कळालाय पण मिळाला नाही, आपल्याला मिळालाय पण अजून कळाला नाही. त्या ढबिलकीत जायचं नाही, मिळालाय म्हणजे सगळंच कळालं, प्रपंच सोडून तुम्हाला काहीच कळलं नाही. महाराजांची भाषा सांगू, महाराज म्हणतात का दरवी जायचं केले रिघोडी नाणार असे का चव स्वदाची नेनुनीची. महाराज म्हणतात जशी एक पळीला माऊली दरवी म्हणते, दरवी. आता तुम्ही सगळ्या घरामध्ये भाज्या करता माता माऊली, वरणामध्ये पळीला अशी उचलावी त्या पातेल्यातून. आता त्याला देखील वेगळं नाव ठेवतात, हो भगुल म्हणतात, भगुल. ते भगुन आहे. म्हणजे जशा त्या दरवीला उचलावं आणि तिला विचारावं आजचं वरण कसं काय झालं. करणारी मेली तरी पळी बोलेल का? करणारी गेली तरी पळी बोलू शकत नाही. तसं म्हटले की ज्या संत साहित्य, संत वाङ्मय तुम्ही आम्हाला सांगताय, ज्याच्यासाठी जन्म आहे, ज्याच्यासाठी प्राप्त झालाय, ते जर तुला नाही जरी जाणता आलं, म्हणजे हे जरी नाही कळलं, हे जर कळलंच नाही तर म्हणले जन्म देखील म्हणले व्यर्थ आहे, म्हणजे फुकट आहे. या जन्माचं म्हणले हित तू करू शकत नाही. मग जन्माचं हित त्यांना कळालं की आमचा म्हणले परमात्म्याकडे मागणी करतात की आमचा मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, आमचा देवा जन्माला आम्हाला मृत्यू लोकात घाल. का तर म्हणले असं भेटेल भजन कीर्तन पूजन या असा आनंद प्राप्त करता येईल भगवंताचा. म्हणून म्हटले जन्माला घाल. म्हणले नुसतं कळालं पण मिळालं नाही. आम्हाला ते मिळाले पण कळालं नाही. काय मिळाले? हे एवढं सुंदर निर्देह महाराज तर म्हणतात की म्हणले देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फटा बाधिकेचा. मला सुचलं प्रमाण तर द्या. कीर्तन आपला अवघड नाही, सरळ मार्गे. सुचलं तुम्हाला तर बिंदास प्रमाण द्या. तुमच्या मस्ती द्या, परमार्थात मस्ती पाहिजे हो. ते बघू परत कल की बात खुदा जाने. परमार्थात मस्ती पाहिजे. मी रोज सांगतो मला मस्तीत परमार्थ करायचा महाराज. उगीच काय हलकटासारखा करायचा, वाचनात करायचा. ज्या जागेवरती बसलो ना ती जागा आपलीशी झाली पाहिजे. जो श्रोता वर्ग आपल्या समोर बसला तो श्रोता वर्ग आपला झाला पाहिजे आणि आपण श्रोतेच्या काळजात घर करता आलं पाहिजे. विठ्ठल म्हणजे सुंदर नरदेह आहे, पण म्हणले मिळालंय पण कळालं नाही. आता काय काय ना ते मिळालं पण नाही आणि कळालं पण नाही. आता कोण आहे त्यात?
तर म्हणले पशु पक्षी जनावर त्यात आहेत की त्यांना ते फारसं. मग महाराजांना साधकांनी प्रश्न विचारला का हो त्यांचा जन्म नाही का? जन्म जरूर आहे पण फारसा मिळाल्यात धरता येणार नाही का? कारण का? तर म्हणले त्यांची कधी कंप्लेंट देवाकडे नाही की मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. बैल कधी म्हणला मला सप्त्याला येऊ द्या, म्हैस कधी म्हणली आज काकड आरतीला मी येते सोडा मला, कधी कंप्लेंटच नाही. कारण का पशु देही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेही प्राप्ती परलोकाची. नरदेहाची प्राप्ती कशासाठी आहे तर म्हणले याच देहामध्ये देवाचं भजन कीर्तन करता येईल, अन्यथा करू शकत नाहीये. म्हणून म्हणले फारसं त्यांना मिळाल्यात पण धरता येणार नाही आणि कळाल्यात पण धरता येणार नाही. ज्ञानोपारायांची भाषा ज्ञानोपारा एका ठिकाणी म्हणतात की एका व्यक्तीला अमृत नावाची गोष्ट प्यायला दिले, आता अमरतत्वाला जाणार आहे, घशाखाली ते अमृत गेले, तोपर्यंत वरती बघितलंय, वरती मृगजळ पळतय. मृगजळ म्हणजे काय? धुकं. सकाळचं आपण बघतो ना, मृगजळ म्हणजे काय? धुका. ते असं पळतय आणि सूक्ष्म शंका मनामध्ये आले, अरे एवढं 2 घोटाचं अमृत पिण्यापेक्षा समोरून पळतय ते मृगजळ पोट भरून पेलं तर किती बरं होईल. अमृत घशाखाली गेले पण म्हणले समोर पळतंय ते मृगजळ पेलं, पोट भरून पेलं तर किती बरं वाटेल. म्हणून गिळलेलं अमृत थुंकून दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात भव देखोनी मृगजळ डोळा थुंकून टाकीच्या अमृताचा गीता गळाला. म्हणजे गिळलेलं अमृत मृगजळाकडे बघून थुंकून टाकलं, मिळलं पण कळलं नाही. अमृत मिळालं पण कळालं नाही. महाराज म्हणाले पुढं चला. एका कल्पवृक्षाच्या वृक्षाखाली एक साधक महाराज आपल्या झोळीला गाठी देत बसलाय. कशाला? झोळीला. झोळीला गाठी देत बसलेला साधक, त्याला कल्पवृक्ष मिळालाय, पाहिजे त्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे, पण तो झोळीला गाठी देत बसलाय. म्हणले फारसा त्याला कल्पवृक्ष मिळाला पण कळाला नाही ना. तरी कल्पवृक्ष तळवटी बैसोनी झोळ्या देत असे गाठी. माऊलीची भाषा आहे, अरे कल्पवृक्षाच्या वृक्षाखाली बसलाय आणि झोळीला गाठी देत बसलाय, तुला कल्पवृक्ष मिळालाय पण कळालाय कुठं? तसं महाराज म्हणले जन्म तुम्हा मला मिळालाय पण कळालाय कुठं? विठ्ठल विठ्ठल. मग जन्म मिळण्याची परिभाषा, जन्म आम्ही जन्माला येतो हे कळतंय हो, मोठं होतोय हे पण कळतंय. पण संत म्हणाले ज्याच्यासाठी मोठं होतोय, ज्याच्यासाठी जन्माला येतोय ते मात्र मनुष्य विसरून जातोय आणि त्याच्या पुढे जे दिसतंय त्याच्यामध्ये तो विरघळून जातोय, त्याच्यामध्ये तो म्हणतात ना रममाण होतोय. आता जन्माला आल्यानंतर काय दिसतं? जरा कळायला लागलं की घरातले सदस्य दिसतात, त्याच्याहून आधी कळायला लागलं की मग महाराज कुठतरी शाळा दिसते, त्याच्याहून आधी कळायला लागलं कॉलेज दिसतं, त्याच्याहून आधी कळायला लागलं लग्न दिसतं, त्याच्याहून आधी कळायला लागलं की पोरबाळ दिसतात, त्याच्याहून आधी कळायला लागलं नोकरी बिझनेस या व्याप महाराज याच्यामध्ये माणूस एवढा एवढा गुरफटून जातो. पण अगोदरचा मनुष्य कसा, अगोदरचं बालपण कसं आहे? पण महाराज म्हणाले बालपण गेलेले नता, तरुणपणी विषय व्यता, म्हातारपणी प्रवर्तनी चिंता भजन करतो का? कधी म्हणले कधी करणार? म्हणले एक एक जीवनातला श्वास कमी होत चालला, एक एक जीवनातला श्वास कमी होत चाललेल्या माणसाला संत साहित्य संबोधित करतायत जागा हो रे, जागा होऊन त्या प्रभूच्या स्मरणाला लाग, त्या हरिजागराला लाग की जिथं तुझा उद्धार आहे, जिथं तिथं सुख आहे आणि जिथं समाधान आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी? सुखासाठी. हे सगळं जे चाललंय ते कशासाठी चाललंय? सुखासाठी. मग आपली जवळची माणसं गेली की दुःख आहे, जे माझ्यासारखं होतंय ते सुख आहे. पण मार्तंड पुराण असं सांगतंय का बाळ तरी रिघेद्वारी अर्थ दाविता का निर्धारी. म्हणजे एक पूर्ग, आता आपल्या सगळ्यांना इथं बसल्यापैकी सगळ्यांना नातवंड आहेत. नातवंड काही नातवंड आमच्या गावाकडे खेड्याकडे काय होतं, आजोबा आल्याशिवाय घरातनं बाहेरच येत नाही. आजोबा आल्याशिवाय नातवंड घरातनं बाहेर येत नाही. आणि मग एक वेळ असं झालं, आईनं हाक मारली, पप्पाने हाक मारली, आजीनं हाक मारली, तरी पण पोरग काय बाथरूमच्या बाहेर आलं नाही. 80 वर्षाचे आजोबा मळ्यातून आले आणि नुसतं म्हणले सोन्या
की सोन्या पडदिशी बाथरूम मधनं बाहेर आलं. सगळे आश्चर्यचकित झाले घरातले सदस्य. म्हणले आमच्या हाकेला पोरानं दात दिली नाही, आजोबाच्या हाकेला दात कशी काय दिली? तर त्यावेळेस तो प्रसंग बघताना घरातल्या लोकांनी बघितला, ही हाक आजोबाची हाक ही मोकळी हाक नाही. पोरगं ज्या हाकेला पळत येतंय, आजोबा दणकीच्या खिशात हात घालून 1 रुपयाचं नाणं देतो, त्यावेळेसच पोराला फक्त आजोबाचं प्रेम माहित आहे. आजोबाची हाक ही मोकळी हाक नाही. बाळ तरी रिघेद्वारी अर्थ दाविता गा निर्धारी. जसं पोराला पैसा कशाला लागतो याचं ज्ञान नाही, तरी पण त्या पैशावर एवढं प्रेम करतंय. लक्षात घेते का? कशाला लागतो तरी कळत नाही, तरी त्या पैशावरती एवढं प्रेम आहे. मग जे समोर दिसतंय ना, त्याच्यामध्ये हा माणूस आपलं जीवन व्यतीत एवढा विरघळत गेला, एवढा गुरफटत गेला, एवढा म्हणतात ना त्याच्यामध्ये एवढं त्या स्वतःला त्यानं बीजी करून टाकलं ना या प्रपंचामध्ये. पण त्या प्रपंचाला संत साहित्य काय म्हणतंय? संसार दुःख मुळा चौकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ह्या संसारासाठी करायचा आहे तो संसार म्हणजे दुःख मुळा, दुःख देणार आहे. आता इथं किती जणांना आम्ही कीर्तन करून प्रवचन करून सांगितला की तुम्ही करताय तो संसार खोटा आहे. कितपत माणसाला पटेल हे खोटा आहे? चिकटलेली खोट्याला ती खऱ्याकडे येणार नाही. लक्ष द्या, खोट्याला चिकटलेली खऱ्याकडे येणार नाही. मुळात त्यांची चुकी नाही, जसे डोळं उघडलं तसं खोटं पुढं आहे. लक्षात येते का? जसं पुढं डोळे उघडलं की खोटं पुढं आहे. मग संत साहित्य म्हणताय हे खोटं आहे, हे लटका आहे, याच्यामध्ये रहस्य नाहीये. हे लटका आहे, लटका असणाऱ्या समोर खोटा आहे. मग जे खोट्याला आता खरं पटेल कसं? तर महाराज म्हणाले जे खोटं आहे त्या माणसाला त्या खोट्यासाठी जन्माला नाही घातला, तर त्या खऱ्यासाठी जन्माला घातला. जन्म खरा आहे, मृत्यू खोटा नाही, तो पण खराच आहे. आज मजा आहे, पण आज झोपलेला उद्या उठेल का नाही त्याची चिंता नाही. ते तुमच्या हातात नाही. हे मला बोलवणं, महाराजांनी इथं उभं करणं, हे नियोजन करतात, हे करता येतं. पण मी आज संध्याकाळी घरी पोहोचेन का नाही त्याच्या हातात आहे. मी माझ्या घरी जाईन का नाही म्हणे की बाबा रे, त्याच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी परमात्म्याच्या हात आहे. तुझ्या बळे विधासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. म्हणजे तुझ्या हातामध्ये तू सगळा ऐसा, तू ब्रह्मांडाचा धनी. तू म्हणले एक ब्रह्मांडाचा धनी असा आहेस की तू सगळ्या गोष्टी करतोस. मग या खोट्यामध्ये अडकलेल्या माणसाला संत साहित्य या पद्धतीने सांगतंय, जे खोट आहे, जे खोट आहे ते खऱ्याकडे यायचं आहे. आणि खरं एकदा प्राप्त झालं की माणसाला हे जीवन देखील खोटं वाटतं. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, जीवन खोटं वाटणं हे स्वाभाविक आहे आणि वाटलं पण पाहिजे. का नाही वाटणार? का याच्यावरती सत्ता, तुमची सत्ता घरावर असेल, तुमची सत्ता प्रॉपर्टीवर असेल, तुमची सत्ता सुनेवर असेल, तुमची सत्ता जावयावरती असेल, पण याच्यावरती त्याची सत्ता आहे. देह आहे काळाचे, धन येथे मनुष्याची का? अरे याच्यावरती सत्ता त्याचीच आहे, तो मालक याचा आहे. अहो महाराज, चप्पल तुटली, जाता जाता चप्पल जर तुटली, आता या इमारतीच्या खालनं माझ्या ओळखीचे जरी नसले, माणसाच्या साधारण किंवा ऑफिशियल जरी माणूस असला, चप्पल तुटली जर सांगितलं ना, ताई माझी चप्पल तुटली, इथं ठेवून घेता का, उद्या येऊन मी घेऊन जाईन, तरी पण ती माता माऊली म्हणते असू द्या महाराज,
गाडी बंद पडली, कुणाच्या तरी शेजारच्या घरात जरी नव्हे, वाटेच्या ओळखीच्या अनओळखीच्या माणसाच्या दारात जरी लावली ना, माझ्या गाडीचा प्रॉब्लेम आहे, रातची रात राहू द्या, उद्या सकाळी मी मेकॅनिकल घेऊन येईल आणि गाडी घेऊन जाईल. ती म्हणते राहू द्या, एखाद्याचं प्रेत घेऊन जावा, मनाभर रातची रात राहू द्या. का ते दिवस संत म्हणतात, का महाराज म्हणतात, तो दिवस का आठवत नाही आणि या गोष्टीचा का मनुष्य विचार करत नाही? विचार आपले हे भौतिकतेचे विचार चाललेत, की ज्या गोष्टीचा विचार संत साहित्य सांगताय ना, की ज्या गुणमय ज्ञानाकडून वृत्ती ज्ञानाकडून सत्ताधारी ज्ञानाकडे ज्या विचारांची सुंकला संत साहित्य सांगताय, तिथपर्यंत विचार घेऊन जाण्यासाठी महाराज पहिल्या चरणात सांगताय. करावा विचार जनतानी हाती करावा विचार जनतानी हाती करावा विचारांचे प्रकार आपण मगाशी बघितले, पण महाराजांचा जो विचार आहे हे सगळं तारून जायचं असेल तर विचार कर. मग एखादा म्हणतो एवढं सांगून आम्हाला करायचंच नाही असतं ना, एखादं ज्ञानोबारायांची भाषा आहे, ताप जाय दूध साखरे तरी कडुलिंब का खावा. एखादं तसं असतंच ना, तुम्ही सांगून काय करायचं, मला करायचंच नाही, आलोय ना जन्माला मरायचा. अरे पण मरणाची तरी वाटचाल समजून घे. मरणाची वाटचाल सांगत असताना संत साहित्य म्हणतंय मरण एवढं सोपं नाही, मरण एवढं साधारण नाही. एखाद्याला विनंती करून येत नाही, एखाद्याला किती देवाकडे विनंती करावी ते जात नाही, आणि एखादं लक्षात नसलं तरी सहज सहज जसं एखाद्या झाडाचं गुलाबाचं फुल तोडावं तसं माणसानं आमच्यातनं निघून जावं. एखाद्याला मागून मागून महाराज ते येत नाही. मरण एवढं सोपी गोष्ट नाहीये, कारण का मरणाला देखील त्याचीच कृपा पाहिजे, घेऊन जाण्याची देखील अधिकार त्याच्याकडेच आहे. एखाद्याला येत नाही. दृष्टांत घेऊया. आमच्या गावाकडे एक पाटील नावाचा पाटील पण आले वाटतं. बसा. विठ्ठल 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 शब्दाने साथ द्यावी. आमचे महाराज सांगायचे, बाळासाहेब महाराज सांगायचे, चंदू महाराज ओवीच्या माग तू लागू नको, ओवीनं ह्या जिभेवनं कधीतरी जावं, ओवीनं माझ्या माग लागावं. महाराज म्हणायचे अरे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, हात जोडी तो कधी काळी आपण असावे जवळी. देवा जवळ उभा राहा रे, अतिशय निकट राहा आणि जवळ राहता राहता हृदयात राहा. माझ्या बळे मी नाही बोलत, सखा भगवंत वाचा त्याची भगवंताची वाचा. मी काय सांगत होतो की आमच्या गावात देखील पाटील आणि हे पाटलांची एंट्री झाली.
कारण का कथेची सामुग्री देह अवसानावरी महाराज म्हणले. कथेची सामुग्री करत असताना, ज्ञानदान करत असताना महाराज त्या प्रसंग अनुसंधान, तो प्रसंगानं देखील तुम्हाला सामावून घेतलं पाहिजे, त्या वातावरणानं देखील तुम्हाला सामावून घेतलं पाहिजे. मग ते पाटील गावचे अतिशय गावामध्ये दरारा, पंचक्रोशीत दरारा, आणि प्रत्येकाला मदत पण केली, त्रास पण दिला. ते पण सांगतो तुम्हाला. मदत एवढी करायचे पण त्याच्या डुप्लीनं महाराज त्याची वसूल करायचे. म्हणजे व्याजाचा धंदा असेल, कशाचा, अशा प्रत्येक गोष्टी. गाव वैतुगून गेले. कंटाळतं ना माणूस, एक ना एक दिवस कंटाळतो माणूस. त्रास देणाऱ्या माणसाला कंटाळतं. अहो महाराजांना लोक कंटाळले, आपल्याला काही कंटाळणार नाही. तू बस झालं म्हटलं तुमचं. महाराजांची जीभ धरावी. अरे म्हटले काय रोज रामकृष्ण हरी म्हणायची गरजच आहे का? बरं कुठं म्हणावं ते तरी कळतंय का? परसाला गेले तिकडं रामकृष्ण हरी, झाडीतनं आवाज येतोय म्हणून एक जण गेला. अरे परसाला गेलाय आणि तिकडं रामकृष्ण हरी म्हणतोय म्हणून जीभ धरली. जिभेतून करंट, याची लीला. तुझ्या सत्य वेधासी बोलणे, जे चालणे तुझ्या आवडे. म्हणजे त्याचा करंट त्याच्यात उतरला आणि ते म्हणायला लागले रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग ते म्हणले अरे आता माझी जीभ कशी काय म्हणते रामकृष्ण? म्हणले पहिली सोडा म्हणजे करंट तुटेल. हे सोडल्याशिवाय त्याच्यातनं रामकृष्ण हरी बंद होणार नाही. म्हणून म्हणले महाराजांना आडवी, म्हणले महाराजांना देखील त्रास देणारी मंडळी होती, मग तुम्हाला का नाही? मग असा त्रास अख्ख्या गावाला दिला. गाव देखील कंटाळून गेलं. म्हणले कधीशी जाते, कधी एकदा कधी जाते. गाव देखील फार मजा घ्यायचा, मजा घेण्याच्या मूड मध्ये होतं. म्हणले कधीशी जाते कुणाच तो. प्रत्येकाला त्रास दिलाय, प्रत्येकाला पोलीस स्टेशन, प्रत्येकाला म्हणले कुणाच्या जमिनीचा व्यवहार नीट नाही, कुणाची लग्न नीट नाहीत, कुणाचं काही नाही. म्हणले हे कधी एकदाशी जातंय. पण रोज देवाकडे प्रार्थना ते अख्खं गाव करायचं. एक दिवस तो आला, पॅरलेसचा झटका पाटलांना आला. पाटील एका जाग्यावरती. पोरग मुंबईला होतं, पोराला बोलवून घेतलं. पोराने म्हणले काय झालं? म्हणले पॅरलेसचा झटका झाला. म्हणले आता काय करावं लागेल? चांगले डॉक्टर बोलवले. 2-2 लाखाची इंजेक्शन महाराज, 2-2 लाखाची इंजेक्शन दिली. पाटील सावध झालं, पण गाव नाराज झालं. गाव ज्या मूड मध्ये होतं कधी जाईल, पण पाटलाला 2 लाखाची इंजेक्शन दिल्यामुळं पाटील सावध झालं. पण परत काही दिवसानं पाटील जाम झालं, गाव खुश झालं. लक्ष द्या म्हणजे अलक्ष लक्षात येईल. 2 लाखाच्या इंजेक्शनानं पाटील सावध झालं, गाव नाराज झालं. परत पाटील खराब झालं की गाव खुश झालं. परत मग अनेक व्याधी वाढल्या. आता काय चाले ना, आता काय जमेतच नाही. आता महाराज पाणी देखील गोठवत नाही. आता काय करायचं काय? गाव खुश. कधी जात एक ना एक दिवस येणार आणि याला आम्ही पोचवायला जाणार, अशा गावातला प्रत्येक सदस्य म्हणत होता. पण ते जात नव्हतं. अर्ध्या डोळ्यानं होणार, पण वाटेनं कोण गेले ती बघायचं. अर्ध्या डोळ्यानं का होईना, पण वाटेनं कोण गेले ती बघायचं. मग महाराज असं जाम होत 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 परत पोराला बोलवलं. आता म्हणले काय 2 लाखाच्या इंजेक्शनची गरज नाही बाबा, आता जाणार आहे. काय म्हणले शेवटचं म्हणले बघायला या, सगळी पोरं बाळ घेऊन या. तो देखील मुंबईला आपली बायका पोरं सगळी घेऊन आला आणि सगळे म्हणले. आणि मग आता आपल्याकडे पद्धत आहे, मोठ्या घराण्यात पद्धत आहे. अण्णा सांगा आता शेवटची इच्छा काय आहे? अण्णा सांगा शेवटची इच्छा काय? म्हातारं नुसतं बोटानं खुणवायचं. म्हणले ते दिसतंय का? म्हणले काय दिसतंय का? अरे समोर म्हणले खुटी दिसते का? म्हणले कशाची खुटी आहे? शिळी बांधलेली. ती खुट्यान उपटून म्हातारं कसं तरी बोललं. म्हणले ती खुटी आणली. म्हणले खुटी कशाला? तुम्हाला मी शेवटची इच्छा विचारतोय, तुम्ही खुटी सांगताय. म्हणले सांगतोय ना, आण. पोरानं देखील खुटी उपटून आणली आणि म्हातारं म्हणतंय मी ज्या वेळेस आ करीन त्यावेळेस माझ्या तोंडात ठोकायची. म्हातारं काय म्हणतंय? ज्यावेळेस मी आ करीन त्यावेळेस माझ्या तोंडात ठोकायची. अहो अण्णा ही असली कसली शेवटची इच्छा? माझ्या हातात असलं पाप होणार नाही. सांगतोय म्हणले हीच माझी शेवटची इच्छा आहे. काय? हीच माझी शेवटची इच्छा आहे. म्हणले तसं केलं. पोरानं डोळे झाकले, खुटी तोंडात ठोकली. म्हातारं महाराज मरून गेलं. आधी जाम, त्याच्यात खुटीनं जाम.
विठ्ठल 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 बघता 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 वाऱ्यासारखी बातमी पसरली. अख्खं गाव खुश. आता म्हणले काही वेळात जाणार आम्ही याच्या अंत्ययात्रेला जाणार. गाव सगळं मजेत आनंदात. पण सगळे आले, पुढारी आले, पोलीसवाले आले, सगळे आजूबाजूचे पंचक्रोशीतले सगळे आले. त्याच्यात एक PSI लय खुडील होत. बसलीत मोर माझ्या. खेलारे साहेब यांना तो अनुभव आहे. असल्यांना लय भारी चेक करायला लागतं. ही नीट जात नाहीत जाताना. पण त्यानं काय केलं, पाटलाचा बिचारा चेक केला. या वाघाने असं लिहिलेलं होतं, मी माझ्या आजाराने मेलो नाही, रात्री गावकऱ्यांनी जमाव केला आणि माझ्या तोंडात खुटी टुकून मारली. प्रियत तिथंच, गाव पिंजऱ्यात. प्रियत जाग्याव, गाव पिंजऱ्यात, सगळी पोलीस स्टेशनला. मग आत गेल्यावर म्हणतात आल्या का जाताना देखील हे अडकून गेले. माशांना जन्म महाराज म्हणतात. काहींना तो जन्म मिळाला पण नाही आणि कळाला पण नाही. त्यापेक्षा आम्हाला जो मिळाला ना, आमचं बड भाग्य समजतोय की देवा तुझ्या ह्या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्माला घातलं. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म. देवा तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म. महाराज म्हणाले मृत्यू लोकात परत माणसं जन्म घेऊन गेलेली परत नाव काढत नाही. तुम्ही म्हणताय माझा परत घाल, त्याच्यासारखा आनंद नाही का? तर तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाचा दास होण्यासाठी म्हणले, तुझ्या चरणाचा सेवक होण्यासाठी, तुझ्या चरणाचा गुलाम होण्यासाठी जन्माला घाल. आणि भक्तीत परमार्थात गुलाम व्हावं माणसानं, मालक होऊ नये. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. अरे भगवंता तू माझा मालक आहे, मी तुझा नोकर आहे. तू मालक आहे, माझा मालक आहे, माझ्या श्वासांचा मालक आहे, माझ्या जीवनाचा मालक आहे. हे सगळं करून घेणारा एक चक्र आहे ना, हे तूच करतोय. ह्या बऱ्या वाईट गोष्टी तूच घडवून आणतोय. अर्जुनाला प्रश्न करत असताना, अर्जुन संवाद करीत असताना श्रीकृष्ण परमात्म्याला विचारत असताना म्हणले सुख दुःख तू यांना देतो का? म्हणले मीच देतो, पण दुःखाचा बोजा माझ्यावर घेत नाही. दुःखाचा बोजा मी माझ्यावर घेत नाही, सुख दुःख यांनाच देतो. का बीजची झाले तर ते सुवर्ण बंगार अलंकारू, तसा हा एकाचा विस्तार होते. हे जग परमात्म्याचा विस्तार आहे, त्याच्यामध्ये सुख दुःख म्हणले तूच देतो का? म्हणले मीच देतो, पण याचा म्हणले बोज माझ्यावरती घेत नाही, त्याच्या कर्मावरती ढकलून टाकतो.
त्याच्या कर्मावरती ढकलून टाकतो. त्याचं कर्म काय सांगतोय, तो कर्म कसं करतोय, कर्म प्रधान जीवन कसं जगतोय त्याच्यावरती त्याचं मी ढकलून टाकतो. आणि मग जीवन जगत असताना ज्या मातेचा आज आपण पुण्यस्मरण करतोय, आमचे विकास महाराज आणि शांताराम महाराज, अतिशय या गरिबीच्या परिस्थितीतून मातेनं हे दिवस या परिवाराला दाखवले. आई काय आहे हो, आई काय आहे. काका महाराज म्हणाले आई कळायला आईच व्हावं लागतं, आई कळायला आई व्हावं लागतं. अहो बाप घराचं अस्तित्व आहे, आई घराचं मांगल्य आहे. अहो कसलाही बाप आपला महाराज पोत्यावरती पडून जरी असला ना, तर या महाराष्ट्रामध्ये कुणाची ताकद नाही त्या घराकडे वाकड्या नजरनं बघण्याची. का बाप दारात आहे. म्हणून महाराज देखील म्हणाले जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगामध्ये असा बाप व्हावा, असा बाप प्राप्त व्हावा की त्याचा वंश मुक्ती सजावा. एक अर्धा नाही, वंश मुक्तीला जावा. जिवंतपणे महाराज म्हणाले अरे मेल्यानंतर मोक्ष मुक्तीच्या वार्ता करताच कशाला, याच देही आणि याच डोळा. पहिला मुक्तीचा सोहळा म्हणजे याच देहानं आणि याच डोळ्यानं समोर बघू जीवन. पण तेच जीवन बघण्यासाठी कुठंतरी त्या जीवनाला माझी योग्य दिशा दिली पाहिजे. योग्य त्या जीवनाला जोपर्यंत महाराज आम्ही साधू संतांच्या मार्गाने घेऊन जात नाही, साधू संतांच्या पंथाने घेऊन जात नाही, तोपर्यंत हे जीवन देखील कळणार नाही. कारण का म्हणाले मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काळी. मार्ग दावून गेले, आधी गेलेत, अगोदर गेलेत, पोचलेत, तिथं विसावा घेतला, त्यांनी निरोप दिलाय. खरंच सुख आहे, समाधान आहे, येता का. आमचे महाराज 3 प्रश्न विचारायचे, अजून देखील विचारतात. जनार्दन बाबा 3 प्रश्न विचारायचे. कुणाला वाटतंय देवाला बघावं, हात वर करा बरं. कुणाला वाटतंय देवाला बघावं. तुम्हाला नाही वाटत, मुळात हेच कळत नाही देव असतोय. आता पुरतं तरी करा, बघू बघायचं तेव्हा भेटेल न भेटेल. वाटतं ना देवाला बघावं. काय राव लोक माझ्याकडे अशी बघतात पण हात नाहीत वर करत. तात्पुरतं दृष्टांतात वाटतं ना सगळ्याला देवाला बघावं. बर सगळ्याला वाटतं ना देवाला आपल्या घरी यावं, वाटतं ना. बर तुम्हाला वाटतं देवाला आपण बघावं. परत दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला वाटतंय की देवानं आपल्या घरी यावं, म्हणजे देव घरी आल्यानंतर आपली गरिबी जाईल, चांगली श्रीमंती येईल, चांगलं आपलं जीवन म्हणजे मस्त बेगाव. देव जगाचा बाप आल्यावर काय कमी आहे. मग वाटतं देवाला बघावं, देवानं आपल्या घरी यावं. आता माझा तिसरा प्रश्न आहे, कुणाला वाटतंय देवाच्या घरी आपण लवकर जाऊ. नको ना. आणि ज्यांनी हात वर केला ती कटाळले, ने बाबा एकदा. पण तिथं देखील सुट्टी नाही, लगेच नेत नाही. हे मृत्यू लोकीचे उपराटे. महाराज म्हणाले तिथं देखील सुट्टी नाही, जर नेतो म्हणला तरी नेऊ शकत नाही. मग महाराज सांगताना असताना म्हणले या मानवी जीवनाला त्या संत गतीने नेण्यासाठी एकच करावं लागेल, तर काय, आईशियांचा पदर धरा, आईशियांचा पदर धरा, तेने देव येईल घरा, तेने येईल घरा, तेने देव येईल घरा, तेने देव येईल घरा, तेने देव येईल घरा. पदराचे धनी, या पदराचे धनी, या पदराचे धनी. संत साधू ऋषी मुनी, 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 संत साधू ऋषी मुनी. महाराज
म्हणाले की ऐशियांचा पदर धरा, जेने देव येईल घरा, म्हणजे घराला येईल, परमात्मा घरी येईल. आणि मी म्हणतो या स्लॅबच्या घरात येण्यापेक्षा या घरात एकदा येऊ देऊ. वासुदेव करी तो फेरा, वाड्यात बाहेर आणि द्वारा, कोणीतरी दान पुण्य करा, नाहीतरी जातो माघारा. अरे या वाड्यात यावं, त्या वाड्यात कोणी आणेल व, त्या वाड्यात आणायला लय डॉल्बी डीजे लागतोय देवा नाही त्या. आणि ह्यात निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म. निष्ठावंत भाव पाहिजे देवाला. मग हे सगळं जे सांगणं आहे ते कशाच्या अगोदरच सांगणं आहे, तर हे जाणार आहे म्हणून सांगणं आहे. दुसऱ्याच्या नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार आहे आणि नुसतं जाणार नाही, नेणारी देखील तयार आहेत. नुसतं जाणार नाही, नेणारी देखील तयार आहेत. नाकात घालायचा कापूस कुणाच्या तरी रानात आहे, जे न्यायचे बांबू कुणाच्या तरी शेताच्या बांधावर उगवतायत. पाहुणे तयारच आहे, फोन यायचीच वाट बघतात. ब्रह्मात जायचं नाही, या जगात आपलं कोण नाही बाबानो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. या जगामध्ये कोण कुणाचं नाही बाबा रे. कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी. कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेल्या मागे
माझे मनोनी राखिले मला पाया माझे माझे मनोनी माझे मनोनी. जगामध्ये कोण कुणाचं नाही, हे लटकं प्रेम आहे. म्हणजे आता उद्यापासून असं वागायचं नाही, तुम्ही माझं नाही, तुम्ही माझं नाही, तुम्ही माझं नाही, असं नाही. जोपर्यंत प्रेमाचा अर्थ कळत नाही ना, तोपर्यंत देखील प्रेम देखील आपलं नाही. हो, प्रेमाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत प्रेम देखील आपलं नाही. नाहीतर हे लबाड आहे सगळी, सगळी नाती गोती या सगळ्या खोट्या आहेत. हो, कोण या जगाच्या पाठीवर नाही. महाराजांना साधकाने विचारलं, तुम्ही कसं काय म्हणताय, हे सगळं जगामध्ये कोणच आपलं नाही. हो म्हटले, या जगापेक्षा मला माझा जो जवळचा आवडतो ना, तो एकच आवडतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा सुख नोहे. माझ्या जगाच्या पाठीवर देव माझा आहे आणि त्याच्यावरती मी प्रेम करतोय, तो मला प्रेम देतोय. कुठल्या माध्यमातून प्रेम देतोय? भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा माझी. म्हणजे भक्ती आणि प्रेम एवढं तो देतोय ना, त्याच्या व्यतिरिक्त मला काही नको. पण या सगळ्या गोष्टी मग जायचं आहे, नाशिवंत आहे. बघा आता, नाशिवंत आहे, जाणार आहे, याची राख होणार आहे, पोचवणारे तयार आहे. बघा, एक ग्रंथातला प्रसंग आहे की माझ्या बुद्धीला एक भेसवलेला विषय महाराज तुमच्या समोर मांडतो. तुम्ही सगळी आपली जवळची मंडळी आहात आणि माझ्या प्रेमातली मंडळी आहे. ग्रंथामध्ये श्रीकृष्ण देव रथावरती चढले, रथाचं सार्थत्व अर्जुन करत होते. देव रथातनं उतरले, अर्जुन देखील रथातनं उतरले आणि म्हणे रथानं पेट घेतला. बरोबर ना महाराज? रथाने, देव रथातून उतरले, रथाने पेट घेतला. माझा स्वतःचा प्रश्न आहे महाराज, चूक झाली तर क्षमा करा. देव दोघं तिथंच आले ना, पण रथानं पेट घेतला. बरोबर, रथ पेटला. मग आता देव उतरले, अर्जुन उतरले. बर, रथाचं सगळं सांगितलं की रथाने देखील पेट घेतला, रथ जळला, ठीक आहे. रथाला असणारी घोडी कुठे गेली त्याचा तपास लागला नाही. बघा ना, रथ आहे म्हणजे घोडे असणार. बर, रथाचं सार्थत्व अर्जुन करतायत म्हणजे घोड्या बिगर घोड्याचं करतायत का? घोडे आहेत रथाला, देव रथात आहेत, दोघे उतरले. मग रथाने पेट घेतला, रथाची घोडी कुठे गेली? मला हे कुठंच सापडलं नाही, मला हे भागवतात सापडलं. नाथ बाबांच्या भागवतात सापडला. बाबा म्हणतात, अरे म्हटले घोडी, ती घोडी आहेत ना, ती तुझ्या भावकीतली 4 आहेत, तयार आहेत. पुढं 2 आहेत आणि मागं 2 आहेत. बाकी कुठली नाही, तयार आहेत. फक्त उचलायचाच अवकाश आहे. जवळची आहे तो. असा देखील तो हा रथ आहे, हा देखील रथ आहे. ह्या रथातला ज्यावेळेस भगवंत महाराज जागा सोडेल ना, ह्या देखील रथाचा पेटच घ्यावा लागणार आहे. विठ्ठल मला सांगा, भगवंत ज्यावेळेस या देहरूपी रथातलं अधिष्ठान महाराज सोडतो ना, त्यावेळेस याच्यामध्ये देखील शिल्लक राहत नाही. वाचा असून बोलू शकत नाही, पाय असून चालू शकत नाही, हात असून हलवू शकत नाही, काहीच करू शकत नाही. मग काय जात यातलं? जात काय? आत्मा अमर आहे महाराज म्हणाले. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, महाराजांची भाषा आहे. जसा जुना शर्ट असा खराब झालाय, काढावा आणि आता त्याचा कंटाळा यावा आणि खुंटीला अडकून ठेवावा. आजपासून शर्ट घालायचा नाही, नवीन परिधान केला. तसं म्हणले, आत्मा मेला नाही, आत्म्यानं प्रवेश दुसरीकडे केला. हो, पण हे मोकळं. मग जे वापराय दिलं ते किती अंकारात वापरलं, हा फार गणिमेचा विषय. जे फुकट दिलं, ज्याच्यामध्ये देव
स्वतः परमात्मा विराजमान झाला, ही सृष्टी काय ना तर सृष्टी सगळी दाखवली आणि परत त्याची न जाणता महाराज म्हणाले न जाणता वरी साधने केली परोपरी परी मोक्षाचा अधिकारी होणी नाही. मोक्ष मागतोयस ना, मुक्ती मागतोयस ना, ज्यानं जन्माला घातलं त्याला जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत त्या मोक्ष पदाला जाऊ शकत नाही. म्हणून म्हणजे नासकाय कुचकाय जाणार आहे हे तुला कळतंय, पण त्याच्या पलीकडे महाराज म्हणाले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसले शरीर साध्य होय गेले शरीर साधन करी परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोसले. शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. कशासाठी? इकडे म्हणतात नाशिवंत आहे, इकडे म्हणतात उत्तम चांगले आहे. का तर या शरीराकडून परमात्म्याची प्राप्ती करता येते, या शरीराच्या माध्यमातून परमात्म्याला पाहता येतं, प्राप्त करता येतं. म्हणून म्हणजे उत्तम आहे, चांगलं आहे. कारण शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साधने तरी परब्रह्म परब्रह्म परमात्म्याची साधना करता येते. म्हणून म्हटले चांगलं आहे, जाणार आहे. महाराज इथपर्यंत सगळं कळलं, विचार का करायचा इथपर्यंत कळलं. नाशिवंत देह आहे, आज जाणार आहे इथपर्यंत देखील आम्हाला कळलं. पण म्हणले आता जगामध्ये एक संत नाही, आता कुठला संत संघ धरू, कुठला समागम धरू हे तेवढं आम्हाला स्पष्ट करून सांगा ते महाराज. संत सदावी आवडी संत समागमी सदावी आवडी संत समागमी संत समागमी सदावी आवडी संत समागमी सदावी आवडी तातडी परमात्माची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज म्हणाले नाशिवंत देह आहे, जाणार आहे. येतपर्यंत महाराज कळलं याची राख होणार आहे, घालवणारे आपलेच आहेत हे देखील कळलं. या संसाराचं ममत्व जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत प्रभू भक्तीची प्रीती वाढत नाही. हे लक्ष देऊन ऐका. संसाराचं ममत्व तुटलंच पाहिजे तोपर्यंत प्रभू भक्तीची प्रीती वाढत नाही. यासाठी संत साहित्य संत समागम सांगताय. आता संत समागम म्हणजे काय आहे? महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमात्म्याची. म्हणजे तातडी करा, त्या संत समागमाला लागा. आता म्हणले संत समागम म्हटलं की तिथं गुरु आले, सद्गुरु आले. सद्गुरु आले नक्की तुम्ही मला कुणाकडे जायला लावताय, कुणाकडे तुम्ही दिशा निर्देश करताय हे जरा सांगता का? कारण का संत समागम म्हटल्यानंतर फार आता एक वेगळ्या वळणाचा विषय लोकांचा होऊन बसलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस अक्कलकोट ब्रह्मांड नायक राजा पंढरीश्वर भगवान परमात्म्याकडे मागणी केली, म्हणजे आम्हाला जरा नामदेवाला आमच्या बरोबर द्या. आता बघा म्हणजे का द्या,
म्हणजे या मृत्यू लोकांमधली काही तीर्थक्षेत्र आम्हाला नामदेवाला घेऊन बघायचे. देव म्हणाले त्यात काय जावा, खुशाल घेऊन जावा. नामदेवानी हे राहुळातलं संभाषण साईटला उभं राहून ऐकलं की देव मला कुणाबरोबर तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर उद्या पाठवणार आहे. नामदेवाची तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणले देवा तुला माहित आहे तुला सोडून मी कुठं जाणार नाही. तर का देव तिथं नाम आहे आणि नाम तिथं. देवाला सोडून नाम जात नाही आणि मागणी करतय कोण? ज्ञान. आता गंमत बघा, बारकाई नाही कायचं. देवाला सोडून नाम जात नाही, नामाला सोडून देव जात नाही, मागणी करतय ज्ञान. देव म्हणतात त्यात काय खुशाल घेऊन जावा. दुसऱ्या दिवशीची पहाट उजडली. ज्ञानेश्वर महाराज राहुळाच्या पुढं म्हणले देवा देताय ना नामदेवा आमच्या बरोबर, त्यात काय म्हणले खुशाल घेऊन जावा. पळतच नामदेवराय आले. म्हणले देवा तू तरी देव आहे का रे? मला ते पहिल्यांदा सांग, तू तरी देव आहेस का? तुला रात्री एवढं सांगून तू सकाळी आणि म्हणतो खुशाल घेऊन जावा. अजिबात जाणार नाही. नामदेव महाराज म्हणाले देवाला अजिबात जाणार नाही. म्हणले अरे म्हणले जावं लागेल रे. जा ना मा जा. म्हणले उगीच असा हट्ट करू नको. नाही म्हणले नाही जाणार. अमृत अनुभवामध्ये एक असा दृष्टांत आलेला आहे. एका मुलीचं लग्न 2 वर्ष झालं, लग्न झालं. सासरवाडीकरच्या मंडळीने निर्णय घेतला की या वर्षी मुलीला माहेरी पाठवायचं नाही. साधा आणि सरळ निर्णय आहे हो. आपल्यात पण असतो ना निर्णय. सुनेला यावर्षी माहेरी पाठवायचं नाही. मग त्या निर्णयामध्ये कोण कोण असतं? सासू असते, सासरा असतो, नवरा असतो आणि कोण असतात घरात जेवढी सदस्य दीर असेल. हे सगळी मंडळी काय म्हणतात की या वर्षी सुनेला माहेरी पाठवायचं नाही. मग त्या मुलीच्या देखील कानावरती रोज रोज शब्द आले की यावर्षी आईची भेट नाही, यावर्षी बाबांची भेट नाही, यावर्षी माहेरला जाणं नाही. म्हणले काय करणार? नाही ना जायचं. म्हणले उगीच का त्रास करून घ्यायचं. आणि एक सांगू का, एखादा विषय अंतकरणामध्ये घुसला तर विषयात एवढी ताकद आहे. तुम्हाला संपवण्याची ताकद विषयात आहे. तुम्हाला संपवण्याची ताकद विषयात आहे. पण संतांच्याकडे विषय संपवण्याची ताकद आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय संपवण्याची ताकद संतांच्यात आहे आणि आपल्याकडे ती पात्रता नाही. कारण का तो विषय आपल्याला संपवतोय महाराज. बघा ना, एखादा विषय आपल्याला संपवत आणतो नाही. माणूस संपून जातो पण विषय संपत नाही. मग त्या देखील मुलीने डोक्यातनं विषय काढून टाकला. म्हणले नाही ना आई बाबाची भेट नाही, चला राहू द्या म्हणले. विषय डोक्यातनं काढून टाकला. पण आता काय करणार? मुलीचे मामा मुंबईला कोर्टामध्ये जज होते. सहज आपल्या धर्मपत्नीला म्हणाले का ग आपल्या भाचीची जरा परिस्थिती नाजूक आहे, तिला जरा 2 दिवस मुंबईला 2-4 दिवस मुंबईला घेऊन येऊया का? जज साहेब आपल्या स्वतःच्या धर्मपत्नीला म्हणतात. पत्नी जज साहेबांची बायको जज साहेबांना म्हणते त्यात काय? म्हणले जावा घेऊन या. 2 दिवसानं जज साहेब त्या खेडेगावात आले. खेडेगावात एवढ्या मोठ्या साहेबाची गाडी कुणाच्या दारात लागती म्हणून बघायला गर्दी झाली. आणि भाचीच्या दारात जज साहेबांची गाडी थांबली. आणि ज्या घराचा निर्णय होता की या वर्षी सुनबाईला माहेरी पाठवायचं, त्या घराचा निर्णय, त्या घरासमोर गाडी थांबली. थांबल्यानंतर भाचीचे जज साहेबांच्या भाचीचे सासरे पळत आले आणि म्हणाले या पाहुणं, तुमच्यासारख्या माणसाचं पाय आमच्यासारख्या माणसाच्या घराला लागणं आम्ही किती भाग्यवान आहे. म्हणले का येण्याची तक्ती का घेतली? निरोप धाडला असता तरी काम झालं असतं. जज साहेब म्हणतायत कुणाला गिरल देणार. अहो जज साहेबांच्या भाचीचे सासरे जज साहेबांना म्हणतात येण्याची तक्ती का घेतली? निरोप धाडला असता तरी काम झालं असतं. ज्या घरानं पूर्ण निर्णय घेतलाय की या वर्षी सुनेला माहेरी पाठवायचं नाही आणि ते जज साहेब आपल्या भाचीच्या सासऱ्याबरोबर बोलतायत. मग तोपर्यंत जज साहेब म्हणतात त्याचा असा आहे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात आणि 4 दिवस भाचीला मुंबईला न्यायचं म्हणतोय. पडतीचे सासरे म्हणतात त्यात काय खुशाल घेऊन जावा, त्यात काय खुशाल घेऊन जावा. शेजारीच जज साहेबांच्या भाचीची सासू उभे, उजवा पाय उचलला आणि सासऱ्याच्या डाव्या पाया
नवऱ्याच्या पायावर ऐकण्यात भूल करू नका. हा, मी जपत फसणार नाही, मी फसणार नाही. तुमचं ऐकणं फसलं ना का अभंग फसला. हा, जज साहेबांच्या भाचीचे सासरे म्हणतात की खुशाल घेऊन जावा. शेजारीच जज साहेबांच्या भाचीची सासू उभी आहे, अर्थात जे सासरे बुवा म्हणाले त्याची धर्मपत्नी उभी आहे. तिनं उजवा पाय डाव्या पायावर आपल्या नवऱ्याच्या मारला आणि त्यानं वर बघितलं. म्हणले का ग पाय मारला. म्हणले रात्री सांगत होता सुनबाईला कुठं पाठवायचं नाही, सुनबाईला कुठं पाठवायचं नाही, आणि आता कसं म्हणताय खुशाल घेऊन जावा. गबस म्हणले मागणी करणारा कोण आहे त्याच्यावर ठरवायचं वस्तू द्यायची का नाही द्यायची. मागणी करणारा कोण आहे. जे अरे ज्ञानानामा मागणी करणारा साधारण नाही. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. कथा माझा ज्ञानेश्वर, कथा मागणी करणारा साधारण नाही रे, ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर आहे नामाचा तो आणि मी नाही तुझा. ज्ञान देव म्हणे आत्मा माझा. त्याच्यामध्ये माझ्यामध्ये बदल नाही, एकच आहे जा. देवा जातो बरं, पण यात योगी, यात योगी हे कुठतरी फसवतील, हे कुठतरी तुझ्या भक्तीपासून लांब करतील. अजिबात जमणार नाही. मी माझ्या तुझ्या नामस्मरणाच्या मस्तीत राहीन. यांचं काय करायचंय ते यांना करू दे, यांच्या बरोबर नुसता फिरीन. कोण म्हणते. नामदेव महाराज म्हणतात प्रवास चालू झाला. महाराज संत समागम सांगतोय तुम्हाला, प्रवास चालू झाला. मागणी केलेली होती देवाकडं, ज्ञानानं बरोबर गेलंय नाम. आता ज्ञान नाम बरोबर आहे, ज्ञान नाम बरोबर आहे. पण हे पडले योगी ज्ञानी आणि हे पडले नुसते भक्त. हे काय, यांना देव सोडून बाकीचं काय कळतच नाही. या अवस्थेतले हे पडले नाम, नाम ज्ञान बरोबर चाललंय. आता या असल्या दुष्काळ परिस्थितीतून चालले. दुष्काळ जिकडं तिकडं दुष्काळ गावात आहे त्या भागातनं चाललंय नाम आणि ज्ञान. आणि मग आता पाणी प्यायचं आहे, ताण लागले. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना म्हणतात कुठेतरी थांबूया, विश्रांती घेऊया, पाणी पिऊया, कपडे स्वच्छ करूया आणि परत पुढचा प्रवास करूया. नामदेव महाराज म्हणाले तुम्हाला पाणी प्या, कपडे स्वच्छ करा ते तुमचं तुम्ही करा, मी म्हटले काय घेणार नाही. अहो असं काय करताय. म्हटले इथं कुठं पाणी पण दिसत नाही, कुठेतरी शोधूया, पाणी पिऊया. नाही, नसलेल्या विहिरीला पाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सिद्धीच्या बळावरती प्राप्त केलं. नसलेल्या विहिरीला पाणी आपल्या सिद्धीच्या बळावरती प्राप्त केलं. ही योगी सत्पुरुषांची लक्षणं. नसलेल्या हिरीला पाणी उत्पत्तीत करणं आणि स्वतः पिले आणि अशा एका पात्रामध्ये नामदेवरायांना घेऊन आले. हे घ्या. जसं आपण म्हणतो ना, तुम्ही जसे दुष्काळातच आले खटावमान मधनं, हे घ्या. आता आम्ही दुष्काळातले हो. आता इथून पुढचा फार बिकट काळ आमच्याकडं. प्यायला पाणी नाही, टँकर चालू. पण त्यात मी एक जणाला म्हणलं काय चाललं विशेष काल. मी असं विचारत असतो कुणाला काहीतरी गावात असले. मग त्याला विचारलं काय विशेष. ते म्हणले काय राव दुष्काळ पडलाय, डोकं बिकं फिरलंय का काय, माणसाला पाणी नाही, टँकर वेळेला येत नाही, तुलाच पडलंय विशेष. कशाचं काय विशेष आले. मी म्हाताऱ्या माणसाला विचारलं, म्हणलं तुमच्याकडे काय आजोबा विशेष. अरे काय म्हणला दुष्काळ पडलाय, पेन्शन आलेली म्हणजे काढायला जायला येणार, संघ कोण पोरग येणार, गाडीवर कोण येणार, तुला पडलंय विशेष. म्हणलं या दोघाकडे बी विशेष नाही. मी माझ्या शिनच्या पोराला विचारलं बाबा तुझ्याकडे काहीतरी विशेष, म्हणजे माझ्या बरोबर माझ्या वर्गीच असणाऱ्या तरुण यंग पोराला विचारलं तुझ्याकडे तरी काहीतरी विशेष असेल. ते पडदिशी मला म्हणलं नो विशेष. आता हे दुखणं फार वाढलंय, लगीनच होईना.
हे शिकल्याला बी मिळणार, न शिकल्याला मिळणार. नो विशेष. मग त्यानं मला उलट विचारलं, सगळ्याला विचारत आलाय विशेष, तुमच्याकडे काय विशेष आहे? अरे म्हणलं माझ्याकडे माझ्या गुरुच्या ताकदीचं विशेष आहे. ब्रह्मज्ञानाविना उपदेशी एक तर मानू नये विशेषी, जैशी धान्याविना गुसर खाऊ नये. जीवनामध्ये हे माझ्या विशेष आहे. ज्याच्या जीवनात विशेष नाही त्याचं जीवन देखील विशेष नाही महाराज. ज्याच्या जीवनात विशेष नाही त्याचं जीवन देखील विशेष नाही. मग प्रवास झाला. पाणी घ्या, जसे तुम्ही दुष्काळातनच आले इथं होतो मी, तुम्ही कुठेही जा, मी जागा सोडणार नाही. रोज चांगल्याचा घाम काढतो, आज कमी आहे ती. पाणी घ्या. नाही म्हणले सिद्धीनं प्राप्त झालेला आम्ही हरिदास कधीच ग्रहण करत नाही. सिद्धीनं प्राप्त झालेली वस्तू कधीच आम्ही हरिदास ग्रहण करत नाही. तुमच्या जवळ ठेवा. ज्ञानेश्वर महाराज, योगी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो नामदेवराय घ्या पाणी, कुठंच पाणी नाही, आम्ही आमच्या सिद्धीच्या बळावर हे पाणी उत्पत्तीत केलंय, घ्या. म्हणले असल त्याला काळजी तर आणून देईल. बघा भक्त, असल देवाला काळजी, किती अहंकारी बरोबर. असल त्याला काळजी तर आणून देईल. अहो म्हणले आयता आलंय प्या, जमणार नाही. असल त्याला काळजी तर आणून देईल. नामस्मरण चालू केलं. कुठलं नामस्मरण? विठोबार धो पाऊस पडला. नामस्मरण केलं त्या दुष्काळ गावातून एवढा धो 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 पाऊस पडला. त्यावेळेस योगी ज्ञानेश्वर महाराज एका भक्ताजवळ येऊन बसतात, मांडी घालून बसतात. नामदेवराय, तुमच्या देवाला आणि तुमच्या भक्तीला माझा सलोट आहे. कोण म्हणतंय? ज्ञान म्हणतंय नामाला. ज्ञान म्हणतंय नामाला, तुमच्या भक्तीला आणि तुमच्या देवाला माझा सलोट आहे. का? म्हणजे योग्यांना पाण्यात जवळ जावं लागलं आणि भक्ताकडे पाणी होऊन आलं. एवढा फरक आहे. योग्यांना पाण्यात जवळ जावं लागतं आणि भक्तांच्याकडे पाणी होऊन म्हणजे होऊन येतं. असा हा भक्ती योग, ज्ञान योग आणि कर्मयोग
एकत्र जिथं मिळतो तो संत समागमी धरावी आवडी करावी धडी परमार्थाची. की जिथं ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, जिथं एकत्र साधन मिळतं तिथं तो समागम जीवनामध्ये धारण करा आणि नितांतपणे या जीवनाचा आनंद महाराज आम्ही करू. पण म्हणजे ज्याच्यावरती नितांत प्रेम केलं, ज्याच्यावरती नितांत श्रद्धा ठेवली ती माणसं आमच्यातनं जातात. याच्यासाठी काय नाही, याच्यासाठी काहीतरी आम्हाला एक उपाय सांगा. नाही म्हटले तात्पुरतं प्रेम आहे. प्रेम देखील तात्पुरतं म्हणता येणार नाही हो. या मातेनं की ज्यांचा आज आपण अंजनाबाईंनी माताजींनी उभा आयुष्य, महाराज मला सांगत होते की पहाटे 3-3 वाजता 2-2 वाजता ही माता माऊली डोक्यावरती पाटी घेऊन, भाजीची पाटी घेऊन मार्केटला जाणारी. की जसं म्हणावं लागेल की आमच्या संत देखील म्हणतात ना, कांदा कांदा मुळा माझी अवघी विठाबाई माझी. ती अवस्थेनं जीवन जगलेली ही माता की ज्या परिवाराला आज हे वैभव निर्माण करून दिलं. आणि मग महाराज त्या काही काळ लोटल्यानंतर ती प्रीती संपते, ते नातं संपतं, सगळ्या गोष्टी संपतात. आज 29वी पुण्यतिथी कोणचा पुत्र या महाराष्ट्रात घालू शकतो महाराज? नाही घालू शकत. आठवणी किती असतात, आठवणी एक त्रिकालवादी तात्पुरते असतात. आणि 29 वर्ष हा जर नाम यज्ञ चालत असेल तर तो पुत्र व्हावा ऐसा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे असा पुत्र होण्यासाठी कितीतरी मतभाग्य. त्या मातेची देखील पूस पवित्र पाहिजे, त्या बापाची देखील पूस पवित्र पाहिजे. आणि असा पवित्र परिवार की जे 29 वर्ष आपल्या आईचं पुण्यस्मरण करतात. कशासाठी? पैसा लय झाला म्हणून नाही महाराज. कारण का एक जगाच्या पाठीवर अंतिम सत्य आहे महाराज. नाही देवाला जाता आलं जाऊ नका, नाही तीर्थयात्रा करता आली करू नका, पण घरात असलेल्या आई बापाच्यात नाही देव बघितला तर माणसाच्या जन्माला येऊन महाराज फजिती करून घेतल्यासारखा. कारण का तुम्ही दूरी केळी न भजावे, तीर्थासी नका जावे. ज्ञानोबारांची भाषा आहे, कुठंच जाऊ नका. आई बापाची सेवा करा की त्या आईमध्ये दैवत बघा. सांगू एक प्रसंग. अरे एका आईच्या पोटी एक पोरगा अंध जन्माला आलं. आईची अशी एक विचारधारणा झाली, या पोराला उद्या जर कळायला लागलं, पोरग जर जगाला बघायला लागलं, म्हणले जर त्याला कळलं की मी एका डोळ्याला अंध आहे तर होईल काय? डॉक्टरला विचारलं काय करावं लागेल, काय करावं लागेल? तर डॉक्टर म्हणाले की तुमचा डोळा दिला तर बरं होईल. आईला म्हणतात बाळाला तुमचा डोळा म्हणले दिला तर आत्ताच दिला तर बरं होईल. आईनं एका मिनिटाचा विचार नाही केला महाराज. आईनं एका मिनिटात जन्माच्या हॉस्पिटलमध्ये डोळा काढून दिला, पोराला मोठं केलं. पोरगा तहसीलदार झालं. ज्यावेळेस तहसीलदार पोराची भेट घ्यायला एक अंध असणारी आई ज्यावेळेस त्या शिपायापाशी निरोप देते ना, अरे तुझ्या साहेबाला सांग तुझी आई गेट वरती आली आहे, तुझ्या त्या मोठ्या साहेबाला सांग तुझी आई गेट वरती आली आहे. तो शिपाई जाऊन सांगतो कोणतरी आजी आली आहे, कोणतरी म्हातारी आहे आणि म्हणते की तुझ्या साहेबाची आई आली आहे म्हणून सांग. त्यावेळेस त्या ज्या पोराला जी जग बघायला लावणाऱ्या आईला उत्तर त्या तहसीलदार पोराचं आहे, सांग साहेब ऑफिस मध्ये नाहीत. या महाराष्ट्रात महाराज असे प्रसंग आहेत की ज्यांनी महाराज मुलाला आई कळत नाही महाराज. जगाच्या पाठीवर काय चुकलं होते आईचं की जिनं दृष्टी दिली, जिनं जग बघायला लावलं. पण हेच एक प्रेम आहे की या परिवारामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे आणि ज्ञान आहे. म्हणून भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
प्रेमाविना नाही समाधान. अहो प्रेमाशिवाय भक्ती टिकू शकत नाही, भक्तीशिवाय प्रेम टिकू शकत नाही आणि याचा संगम महाराज ते ज्ञान असणारा जवळ महाराज टिकू शकत नाही. आणि मग सर शेवटी महाराज म्हणतात हे सगळं करत असताना जरी लोकांना कळलं नाही तर महाराज म्हणतात उगी डोळ्यात धूर गेल्यासारखं आहे. डायरेक्ट चाल म्हणा तुका म्हणे हा लोकीचे व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लेकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लेकीचा व्यवहार, तुका म्हणे लेकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरुणी राहो, नका डोळे धुरे भरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळा, नाशिवंत देह जाणार सकळा. नका डोळे धुरे भरुणी राहो, नका डोळे धुरे भरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ. आयुष्य खातो काळ सावधान.
करावा विचार तरावया पार भविष्य नाशिवंत देहा जाणार सकळ भविष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावे आवडे करावे ताथडे परमार्थाची नाशिवंत देह जाणार सगळ भविष्य खातो काळ सावधान। झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो। तो महान गायक मृदंगमणी गायनाचार्य तुम्ही सर्व आमचे चंदू महाराज आहेत, पाटील आहेत, सर्व सर्व ही माझ्या प्रेमातली मंडळी आहे सगळी। आणि मी वरून प्रेम करणारा माणूस नाही, तर का वरून प्रेम करणारी पक्की गद्दार असतात। नुसतं म्हणायचं तेजस महाराज आपलाच हो लाबाड, त्याला मन प्रेमातलं लागतं त्यावेळेस प्रेमातलं मन होतं महाराज। मी मनापासून प्रेम करत नाही, माझं मनच प्रेमात नाही म्हणून प्रेम आहे। नाहीशी कळवळ्याची जाती करी लाभावे प्रीती, सगळ्यांचं देखील शतशः दर्शन घेतो, आभार मानतो। आणि मी काल परवा असंच महाराज बोललो एका कीर्तनात, सगळ्याचा आभार मानले, साऊंडवाल्याचा आभार मानलं, मृदंगमणीचा आभार मानले, गायनाचार्यांचे आभार मानले, ज्यांनी बोलवले त्यांचा आभार मानले, सगळ्यांचे आभार मानले। एक आजी कीर्तन ज्ञानेश्वर भजन झालं, ज्ञानेश्वर माऊली भजन झालं, माझ्या जवळ आले आणि म्हणले सगळ्याचा आभार मानलं, ज्यांनी बोलवलं त्या परिवाराचा आभार मानले, म्हणजे ज्यानं गायलं त्याचा आभार मानले, वाजवलं त्याचा आभार मानले, आणि आम्हीच आलो नसतो तर पुन्हा मोठा आराडला असतास। म्हणलं माझ्या 20 वर्षाच्या परमार्थात अशी कोण भेटलीच नाही मला। आजीला मी सांगितलं आजी यांच्यापेक्षा तुझं माझे संबंध फार जवळचे आहेत। कसे अगं आभाराचे भार कशाला, सत्कारांचे ते हार कशाला, एकमेकांच्याच हृदयात घर बांधू त्या घराला दार कशाला। ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली। जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल। हा बोलिलेलं कुरे वाकुडे उत्तर समापरात महाराज तुम्ही तुझा नाही विचारिला अधिकारी मी आपुला समापरात महाराज तुम्ही तुझा कामने तुला कपाया पैकी करा समापरात महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम